या न्यूज बुलेटिनचे मुख्य प्रायोजक आहेत देशातील अग्रगण्य सुवर्णपेढी चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड। या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत ASPL ॲग्रोपोलिस सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड। नमस्कार, स्पीड न्यूज लाईव्ह 24च्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स। PFIच्या आंदोलनावेळी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा, राज्यासह जिल्ह्यात तणावपूर्ण वातावरण। श्री अंबाबाई देवीच्या मूर्तीवर छुप्या पद्धतीने रासायनिक संवर्धन प्रक्रिया केल्यानं शिवसेना आक्रमक। पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडी आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांच्यात शाब्दिक चकमक। नवरात्रोत्सव काळात अंबाबाई मंदिरावर ड्रोन कॅमेऱ्याची नजर, थेट प्रक्षेपण आणि गर्दीवरही ठेवले जाणार नियंत्रण। अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या माजी अध्यक्ष आणि संचालकांकडून 10 लाख वसुली करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश। पुण्यातील मानाचा मुजरा कार्यक्रमातील 52 लाखांचा अनियमित खर्च पडला महागात। पश्चिम महाराष्ट्रातील नवोद्योजकांसाठी BNI विचारांच्या देवाणघेवाणीचं व्यासपीठ, प्रसिद्ध उद्योगपती संजय घोडावत यांचे गौरवोद्गार। आता बातम्या पाहूयात विस्तारानं। केंद्रीय तपास यंत्रणेने देशभरात केलेल्या कारवाईनंतर पुण्यात आज PFIच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलं। पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आंदोलकांनी पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा दिल्याचा व्हिडिओ सध्या समोर आलाय। यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांना सोडणार नाही असा गर्भित इशारा दिलाय। पुण्यासह राज्यभरात NIAने छापेमारी करत पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या अनेक कार्यकर्त्यांची धरपकड केली आहे। पुणे, नवी मुंबई, सांगली, कोल्हापूर, नाशिक आदी शहरांमध्ये छापेमारी करत अनेकांना अटक करण्यात आली आहे। PFIवर झालेल्या कारवाईच्या निषेधार्थ शुक्रवारी पुण्यातील मुस्लिम समाजातील काही तरुणांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता। पुण्यातील या मोर्चावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे। मात्र पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आंदोलकांनी पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा दिल्याचा व्हिडिओ समोर आलाय। पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पाकिस्तान जिंदाबाद आणि नाराए तकबीर, अल्लाहू अकबरच्या घोषणाबाजीवर राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत। पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणामुळे हा मोर्चा आता वादामध्ये सापडलेला असल्याचं पाहायला मिळतंय। पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांना सोडणार नाही असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर इथं बोलताना दिलाय। पाकिस्तान जिंदाबादची घोषणा महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये कोणी जर देणार असेल तर त्याला सोडणार नाही, त्याच्यावर कारवाई करू। कुठे असेल तिथनं शोधून काढून त्यांच्यावर कारवाई करू। जिंदाबाद 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 रिया करो रिया करो रिया करो रिया करो। करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या मूर्तीवर छुप्या पद्धतीनं रासायनिक संवर्धन प्रक्रिया केल्यानं कोल्हापुरात शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे। शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मोर्चानं येऊन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या पदाधिकाऱ्यांना जाब विचारला। यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडी आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांच्यात चांगलीच शाब्दिक चकमक झाली आहे। पुरातत्व खातं आणि शासनाने केलेले नियम डावलून जनतेला विश्वासात न घेता पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं आई अंबाबाईच्या मूर्तीवर रासायनिक संवर्धन प्रक्रिया केली। या प्रक्रियेबाबत गोपनीयता ठेवण्यात आली होती। रासायनिक संवर्धन प्रक्रिया बेकायदेशीर असून याचं स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी करत जिल्हा शिवसेनेच्या वतीनं अंबाबाईचा जागर मोर्चा अर्धा शिवाजी पुतळा ते देवस्थान समिती कार्यालय या मार्गावर काढण्यात आला। जनतेला विश्वासात न घेता केलेल्या रासायनिक प्रक्रियेबाबत देवस्थान समितीनं खुलासा करावा अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी केली। आणि एकंदर या सर्व प्रक्रियेमध्ये आज जर बघितलं, वज्रवली विकपाची प्रक्रिया मागच्या वेळेला ज्या वेळेला झाली होती त्यावेळेला जवळजवळ 1 वर्षभर या प्रक्रियेचं काम सुरू होतं। यामध्ये महाराष्ट्र शासन समाविष्ट आहे, याबरोबर कोल्हापूर जिल्हा प्रशासन आहे, पुरातत्व खाते आहे आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या संयुक्त 4 लोकांनी एकत्र येऊन कोल्हापूरच्या जनतेला कल्पना देऊन कोल्हापूरचं मंदिर बंद करून वज्रलेप केला होता। मग असं याने का केलं नाही? जर मूर्तीचा त्या ठिकाणी जर रासायनिक प्रक्रिया करायची होती तर 1 दिवसाकरता अंबाबाईच्या मंदिराचं दर्शन बंद करून दिवसभर थांबून जर केले असते तर या सर्वमध्ये पारदर्शकता होती। ही पारदर्शकता राहिलेली नाही, म्हणून सर्व दोषींच्यावर कारवाई झाली पाहिजे असं आमचं मत आहे। यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे यांच्या जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली।
समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं शिवसेनेचे शहर प्रमुख रवी किरण इंगवले यांनी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी राहुल रेखावार, सचिव नायकवळे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा याबाबत जुना राजवाडा पोलिसात लेखी तक्रार दिली। यावेळी सुनील मोदी, स्वरूप मांगले, दिनेश साळोखे, दीपक गौड, राजू जाधव, राजू यादव, धनाजी दळवी, मंजित माने, हर्षल सुर्वे, धनाजी यादव, अवधूत साळोखे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। 3.5 शक्तिपीठापैकी एक शक्तिपीठ असणारी करवीर निवासिनी श्री अंबाबाई साऱ्या देशात प्रसिद्ध आहे। श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी लाखो भाविक कोल्हापुरात येत असतात। नवरात्रोत्सवा काळात अंबाबाई मंदिरात होणारी गर्दी पाहता भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने देवस्थान समितीने ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने चित्रीकरण, थेट प्रक्षेपण आणि गर्दीवर नियंत्रण ठेवलं जाणार आहे। या अंबाबाई दर्शनासाठी लाखो भाविक कोल्हापुरात येत असतात। सुरक्षेच्या अनुषंगानं गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्यानं नियंत्रण ठेवण्यात येणार आहे। ड्रोन कॅमेरा वापरासाठी देवस्थान सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाचे कर्मचारी राहुल जगताप आणि अभिजित पाटील यांनी याबाबतचे केंद्र सरकारचं प्रशिक्षण घेतलं आहे। एकूण 80 IP स्वरूपाचे कॅमेरे आणि PTZ फिरत्या स्वरूपाचे कॅमेरे कार्यरत असणार आहेत। सीसीटीव्ही नियंत्रण कक्षामध्ये आणखी एका फिरत्या हवेतील तिसऱ्या डोळ्याची वाढ झाली आहे। सुरक्षेच्या अनुषंगाने आपत्ती व्यवस्थापन आणि पोलीस प्रशासन यांच्या मार्गदर्शनाखाली याचा वापर करण्यात येणार आहे। नवरात्र उत्सव काळामध्ये सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाकडे गर्दीचा विचार करता कॅमेऱ्यांच्या आधारे नजर ठेवून चोरीचे प्रकार कमी करण्यासाठी ATS पोलीस विभाग यांच्या सूचनेनुसार सागर खेडकर, अनिकेत बागल, अभिषेक बागल, अवधूत चौगुले कार्यरत असणार आहेत। ड्रोन कॅमेऱ्याच्या अनावरणावेळी देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे, राजेंद्र कांबळे, प्रशांत गवळी यांच्यासह देवस्थान समितीचे पदाधिकारी उपस्थित होते। 3.5 शक्तिपीठापैकी एक शक्तिपीठ म्हणून करवीर काशी म्हणजेच कोल्हापूरची करवीर निवासिनी श्री अंबाबाई साऱ्या देशात प्रसिद्ध आहे। लाखो भाविक यावेळी दर्शनासाठी कोल्हापुरात येत असतात। याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील शाहूपुरी बॉईज क्रीडा, सांस्कृतिक आणि सामाजिक मंडळाच्या वतीनं पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा नवरात्रोत्सव साजरा होणार आहे, अशी माहिती आयोजिका पूनम काटे यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत दिली आहे। कोरोनानंतर यंदा निर्बंधयुक्त नवरात्रोत्सव साजरा होत आहे। यंदाच्या नवरात्रोत्सवासाठी शाहूपुरी बॉईज क्रीडा, सांस्कृतिक व सामाजिक मंडळाचा DJ, आधुनिक लाईट शो, करवीर ढोल पथक आणि पारंपरिक वाद्यांसह देवीच्या मूर्तीचे भव्य आगमन होणार आहे। या मिरवणुकीचे उद्घाटन मधुरिमा राजेश छत्रपती आणि आमदार जयश्री जाधव यांच्या हस्ते होईल। त्याचबरोबर नवरात्रीतील 9 दिवसांमध्ये श्रीसूक्त पठण, कुंकुमार्चन सोहळा, नवचंडी, महायज्ञ सोहळा, माता पायपूजन सोहळा असे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। शाहूपुरी परिसरातील महिलांच्या कलागुणांना वाव मिळण्याच्या उद्देशानं स्पॉट गेम्स आणि लकी ड्रॉ मधून बक्षिसांचा वर्षाव करण्यात येणार आहे। विशेष ड्रॉ म्हणून 25 सप्टेंबर आणि 4 ऑक्टोबरच्या लकी ड्रॉच्या विजेत्यास 2 व्यक्तींसाठी कोल्हापूर तिरुपती विमान प्रवास मोफत मिळण्याची संधी उपलब्ध असणार आहे। राजदांडियासोबतच आबालवृद्धांसाठी मंडळाच्या वतीनं विविध स्पर्धा देखील यंदाच्या नवरात्रीमध्ये घेण्यात येणार असल्याचं पूनम काटे यांनी यावेळी सांगितलं। पत्रकार परिषदेस कीर्ती खाडे, स्वाती चोरगे, पूजा आरेकर, अर्चना मेळे, सुजाता नलवडे, ललिता शिंदे आदी जण उपस्थित होते। पश्चिम महाराष्ट्रातील नवउद्योजकांसाठी BNI विचारांच्या देवाणघेवाणीचं व्यासपीठ बनेल असे गौरवोद्गार प्रसिद्ध उद्योगपती संजय घोडावत यांनी काढले आहेत। BNIच्या वतीनं कोल्हापुरातील हॉटेल सयाजी इथं आयोजित केलेल्या 2 दिवसीय व्यावसायिक कुंभमेळा बिझनेस एक्स्पोच्या उद्घाटन प्रसंगी घोडावत बोलत होते। पश्चिम महाराष्ट्रातील नवउद्योजकांना व्यवसायात वृद्धी व्हावी या हेतूनं कोल्हापुरातील हॉटेल सयाजी इथं आजपासून व्यावसायिक कुंभमेळा बिझनेस एक्स्पोचं आयोजन BNIच्या वतीनं करण्यात आले। व्यावसायिक कुंभमेळ्याचं उद्घाटन प्रसिद्ध उद्योगपती संजय घोडावत, महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी, कोल्हापूर चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेट्टे, चकोते उद्योग समूहाचे अध्यक्ष अण्णासाहेब चकोते यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आलं। उद्घाटन प्रसंगी बोलताना उद्योजक संजय घोडावत म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रातील नवउद्योजकांना BNIच्या व्यासपीठावर एकत्र आणून व्यवसायातील विचारांची देवाणघेवाण करण्याचा हा एक प्रयत्न आहे। या विचारपीठाचा उद्योजकांना नक्कीच फायदा होईल असा आशावाद घोडावत यांनी व्यक्त केला। यावेळी BNIचे चेअरमन अखिल बेहाती, व्हाईस चेअरमन सिद्धार्थ साळुंखे, कार्यकारी संचालक भाव्या सात्रा, प्रीत सात्रा यांच्यासह BNIचे देशभरातून आलेले 410 पदाधिकारी सहभागी झाले होते। तर विविध व्यावसायिक मार्गदर्शन करणारे 110 स्टॉल या ठिकाणी उभारण्यात आले होते। व्यावसायिक कुंभमेळ्यासाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 माध्यम प्रायोजक होते। बातमीपत्रामध्ये तर वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा स्पीड न्यूज लाईव्ह 24।
कोल्हापूरमधील पहिलाच ओके कापूर मॉल. अगरबत्ती, धूप, अत्तर, कापूर, पूजेचं सर्व सामान एकाच छताखाली. आता नव्या रूपात. निशिकांत ट्रेडर्स यांचा ओके कापूर मॉल कोल्हापूर. रत्नशास्त्रज्ञ अनु एच मोतीवाल यांच्या अभ्यासातून साकारलेले नवग्रह रत्न केंद्र. या रत्नांच्या वापरामुळे मानवी जीवनात होतो सकारात्मक बदल. माणिक, मोती, प्रवाळ, पाचू, पुष्कराज, हिरा, नीलम, गोमेद, लसण्या यासारखी अनेक रत्ने या फर्ममध्ये उपलब्ध असून हस्तरेषा, कुंडली, अंकशास्त्रानुसार येथील रत्ने दिली जातात, ज्याचा प्रभाव केवळ 11 दिवसात जाणवतो. तर आजच नवग्रह रत्न केंद्राला भेट द्या व सकारात्मक जीवनाचा अनुभव घ्या. नवग्रह रत्न केंद्र, हॉटेल पॅव्हिलियन समोर, शाहूपुरी, कोल्हापूर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या माजी अध्यक्षांसह संचालकांना उच्च न्यायालयाने दणका दिलाय. पुण्यात झालेला मानाचा मुजरा कार्यक्रम माजी अध्यक्ष आणि तत्कालीन संचालकांना चांगलाच भोवलाय. 52 लाखांच्या अनियमित खर्चाला जबाबदार धरत माजी अध्यक्ष प्रसाद सुर्वे यांच्यासह 15 संचालकांना 10,78,000 रुपये न्यायालयात जमा करण्याचे आदेश न्यायालयाने दिलेत. महामंडळाच्या इतिहासात प्रथमच असा कारवाईचा आदेश देण्यात आलाय. 2012-13 सालच्या दरम्यान पुण्यात झालेल्या मानाचा मुजरा कार्यक्रमासाठी तत्कालीन अध्यक्ष आणि माजी संचालकांनी 52 लाख रुपये खर्च केला होता. सर्वसाधारण सभेदरम्यान या खर्चाला मान्यता मागितली असता सभासदांनी यावर आक्षेप देखील घेतला होता. चुकीच्या पद्धतीने केलेल्या खर्चाची वसुली झाली पाहिजे अशी मागणी करत काही सभासदांनी धर्मादाय आयुक्त कार्यालयात तक्रार केली आहे. यावर निर्णय देखील झाला. मात्र टंकलेखनाच्या चुकीमुळे संचालकांनी रक्कम भरली नव्हती. माजी अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांनी याबाबत पाठपुरावा केल्यानंतर धर्मादाय आयुक्तांनी टंकलेखांची चुकी सुधारणा करून रक्कम भरण्याचा आदेश दिला. मात्र संबंधित संचालकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या सुनावणीमध्ये उच्च न्यायालयाने अनियमित खर्चाची रक्कम 6 आठवड्यात भरण्याचे आदेश या संचालकांना दिलेत. यामध्ये माजी अध्यक्ष प्रसाद सुर्वे, विजय पाटकर, विजय कोंडके, माजी उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर, प्रिया बेर्डे, अलका कुबल, सुभाष भुरके, सतीश बिडकर, माणिक निकम, संजीव नाईक, सतीश रणदिवे, इम्तियाज बारगीर, सदानंद सूर्यवंशी, बालकृष्ण बारामती, रवींद्र बोरगावकर यांचा समावेश आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि रक्षा खडसे यांनी काही दिवसांपूर्वी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याचं सांगत भाजप नेते चंद्रकांतदादा पाटील यांनी या भेटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलाय. तसेच खडसे हे भाजपमध्ये जाणार असल्याची शक्यताही यावेळी व्यक्त केली आहे. भाजप सोडून राष्ट्रवादीत गेलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यात फोनवरून झालेल्या संवादामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला चांगलंच उधाण आलंय. मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे गेल्या काही दिवसात झालेल्या घडामोडी समोर आल्यात. एकनाथ खडसेंच्या सुनबाई खासदार रक्षा खडसे यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेण्यासाठी काही दिवसापूर्वी दिल्लीत गेले होते. मात्र शहांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे त्यांची भेट झाली नसल्याची माहिती रक्षा खडसेंनी दिली आहे. भेट झाली नसली तरी एकनाथ खडसे आणि अमित शहांची फोनवर चर्चा झाल्याचं रक्षा खडसे म्हणाल्या. त्यामुळे एकनाथ खडसे पुन्हा भाजपमध्ये जाणार का अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्यात. राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत फोनवरून संवाद झाला आहे. मात्र एकनाथ खडसे भाजपमध्ये प्रवेशाच्या चर्चेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे यांनी खुलासा केलाय. पाहूयात ते काय म्हणालेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, विधान परिषदेचे सदस्य सन्माननीय नाथाभाऊ एकनाथ खडसे साहेब यांच्या संदर्भामध्ये जी बातमी भारतीय जनता पार्टीमध्ये संभाव्य जाण्याची चर्चेची आहे ती पूर्णपणे चुकीची आहे. ज्या गृहमंत्र्यांच्या भेटीच्या संदर्भातली ती बातमी आहे ती भेट झालेली नाही. फोनवर चर्चा झालेली आहे. परंतु ती भेट घ्यायच्या आधी नाथाभाऊंनी संबंध विषय पवारसाहेबांना सांगून पवारसाहेबांच्या उपस्थितीमध्ये देशाचे गृहमंत्री सन्माननीय श्री अमितभाई शाह यांची भेट घेणार असा तो विषय आहे. नाथाभाऊ एकटे जाणार नव्हते, पवारसाहेबांच्या सोबतच जाणार होते. अजून ती भेट झालेली नाही. त्याच्यामुळे जी बातमी येते कदाचित ते भाजपमध्ये जातील का ही पूर्णपणे चुकीची आहे. नाथाभाऊंनी ह्या संदर्भामध्ये खुद्द खुलासा देखील केलेला आहे. राजकारणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर विधान परिषदेचं पद आणि त्या संबंध महाराष्ट्रातल्या
पक्षाच्या संदर्भातली काही महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या देखील नाथाभाऊंकडे देण्यात आलेल्या आहे. त्याच्यामुळे हा विषय चुकीचा आहे अशी काही परिस्थिती नाही. शासनाच्या सर्व योजनांना माझंच नाव दिलं पाहिजे असा आमदार मुश्रीफ यांचा अट्टाहास आहे. ही त्यांची चूक नाही, हा परिणाम आहे त्यांच्या भांडवलशाही प्रवृत्तीचा. भांडवलदाराला वाटतं सगळं माझ्याच मालकीचं असलं पाहिजे, पण येत्या काळात या भांडवलदार आणि प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा जनताच करेक्ट कार्यक्रम करेल असा घणाघात आरोप भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजेश समरजित सिंह गाडगे यांनी केलाय. पाहूयात ते काय म्हणालेत. मी परवा म्हणजे मी जाणून बुजून हे जरा वाचतो म्हणजे चुकलं असं नको व्हायला. मी परवा कुठंतरी आमदार साहेबांचं एक वक्तव्य ऐकलं. त्या वक्तव्यामध्ये त्यांनी बोललं की असं म्हणाले की शासनाचे सगळ्या योजना ज्या आहेत ज्याला कोणाचं नाव द्यायचं असेल तर माझंच नाव दिलं पाहिजे असं काहीतरी परवा कुठंतरी कार्यक्रमामध्ये ते बोलले. बरोबर आहे का नाही? तर चुकीचं नाही. या सगळ्या माझ्या योजना, संजय गांधी माझी योजना, श्रावणबाळ माझी योजना, बांधकाम कामगारांची योजना माझीच आणि त्याला माझंच नाव दिलं पाहिजे. सर्वप्रथम मला एक गोष्टीचा उल्लेख करायचा आहे की याच्यामध्ये मुश्रीफ साहेबांची काही चूक नाही. हे मुश्रीफ साहेब बोलत नाही ही भाषा, ही त्यांची भांडवलदार प्रवृत्ती बोलतीये. मोठे भांडवलदार आहेत ते, थोडा मोठा खाजगी कारखाना उभा केलाय. ही त्यांची भांडवलदार प्रवृत्ती बोलतीये. भांडवलदार प्रवृत्ती म्हणजे काय? भांडवलदारांना काय वाटतं की सगळ्या गोष्टी माझ्या मालकीचे. त्यांना असं वाटतं की शासनाची योजना त्यांच्या मालकीची, शासनाचे योजनाचे पैसे त्यांच्या मालकीचे, उद्या तुमच्या जमिनी त्यांच्याच मालकीचे, पुनर्वसनाच्या जमिनी त्यांच्याच मालकीचे, गुंटेवारी यांनीच करायची. बरोबर असं वाटतं ना? असं मला ऐकायला मिळतं. असं प्रताप बाजूमधून काय तर सांगत असतो मला. आणि त्यांच्यापेक्षा मोठी भांडवलदार प्रवृत्ती जर कोणाची असेल तर त्यांचे 2 नंबरचे कार्यकर्ते. त्यांची साहेबापेक्षा भांडवलदार प्रवृत्ती मोठी. मगाशी ज्या कॉन्ट्रॅक्टरचं नाव घेतलं, सगळ्या कॉन्ट्रॅक्टरना का बोलता? त्या सगळ्या 2 नंबरच्या फळीनं लोकांना वाटतं की आम्ही मालक आहोत. आणि आज जर मुश्रीफ साहेब आणि त्यांच्या 2 नंबरचे कार्यकर्ते, मी सगळ्या कार्यकर्त्यांना बोलत नाही, त्यांच्या 2 नंबरच्या कार्यकर्त्यांनी मुश्रीफ साहेबांना जर मला काहीतरी आज एक पदवी द्यायची असेल तर ती पदवी म्हणजे भांडवलदार अँड कंपनी प्रायव्हेट लिमिटेड हीच पदवी द्यायला लागणार. आणि हीच आज वस्तुस्थिती आहे की त्यांना असं वाटायला लागले की आम्ही सहकार क्षेत्रामध्ये मोठी झालेली माणसं आहोत. कारखान्याचा मालक कोण आहे? सामान्य सभासद आहात. सामान्य सभासद जो या भागातला आहे, या कार्यक्षेत्रातला आहे, या इकडचा हा माणसं आहेत. आणि त्याच्यामुळं आज ही भांडवलदार प्रवृत्ती त्यांची बोलतीये. येत्या काळामध्ये ही लोकच ही भांडवलदार प्रवृत्तीचा करेक्ट कार्यक्रम करतील याची मला पूर्णपणे खात्री आहे. कोल्हापुरात भाजप महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष आणि भाजप राज्य कार्यकारिणी सदस्य महेश जाधव यांच्या विरोधात थेट उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे तक्रार केली आहे. एका कार्यक्रमानिमित्त उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे शहरातील केशवराव भोसले नाट्यगृह इथं आले होते. यावेळी महिला पदाधिकारी यांनी निवेदन देत भाजप नेते महेश जाधव यांच्या विरोधात लेखी तक्रार दाखल केली आहे. महेश जाधव हे महिला पदाधिकारी यांना अपमानास्पद वागणूक देत असल्याचं या तक्रारीत म्हटलं आहे. या तक्रारीची एक प्रत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना देण्यात आली आहे. दरम्यान मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या तक्रारीचं लवकरच निरसन करू असं आश्वासन या महिला पदाधिकाऱ्यांना दिलं. ऐतिहासिक पन्हाळगडावरील 3 दरवाजा तटबंदी परिसरातील अंधारभावजवळ अभिषेक दिलीप करंजे या विद्यार्थ्यानं उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. ही घटना शुक्रवारी रात्री 8:30 वाजता घडली आहे. अभिषेक करंजे हा करवीर तालुक्यातील जरगनगर इथं राहत असून SM लोहिया या शाळेमध्ये 7वीच्या वर्गात तो शिकतोय. अभिषेक हा दुपारी पन्हाळगडावर आला होता. सोबत शाळेचं दप्तर होतं. सायंकाळी दाट धुके पडले असताना तो अंधारभाव येथील तटबंदीवर बसला होता. एवढ्या रात्री अंधारात का बसला आहेस अशी विचारणा स्थानिक व्यावसायिक तरुणांनी केली असता माझे नातेवाईक पन्हाळ्यावर येत आहेत आणि मी त्यांची वाट बघत आहे असं त्याने सांगितलं. इतक्यात अंधारभाव परिसरातील तटबंदीवरून त्यानं खाली उडी मारली. तो पन्हाळ्याच्या स्मशानभूमीच्या शेडवर पडल्यामुळे त्याच्या डोक्याला मार लागला. तो गंभीर जखमी झाला पण त्याचा आत्महत्येचा प्रयत्न फसला. स्थानिक तरुणांनी ही घटना पाहिल्यानंतर त्याला वाचवण्यासाठी व्यावसायिकांनी प्रयत्न केले. लगेचच त्याला तटबंदीच्या खालून एका चादरीमधून वरती आणून पन्हाळा ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं. प्राथमिक उपचारानंतर त्याला कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी नेण्यात आले.
घटनास्थळी पन्हाळा पोलीस दाखल झाले. पोलिसांनी आत्महत्येचा गुन्हा नोंद केला असून अधिक तपास पन्हाळा पोलीस निरीक्षक अरविंद काळे करीत आहेत. बातमीपत्रामध्ये तर वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा स्पीड न्यूज लाईव्ह 24. कोल्हापूर मधील पहिलाच ओके कापूर मॉल. अगरबत्ती, धूप, अत्तर, कापूर, पूजेचं सर्व सामान एकाच छताखाली. आता नव्या रूपात. निशिकांत ट्रेडर्स यांचा ओके कापूर मॉल कोल्हापूर. रत्नशास्त्रज्ञ अनु एच मोतीवाल यांच्या अभ्यासातून साकारलेले नवग्रह रत्न केंद्र. या रत्नांच्या वापरामुळे मानवी जीवनात होतो सकारात्मक बदल. माणिक, मोती, प्रवाळ, पाचू, पुष्कराज, हिरा, नीलम, गोमेद, लसण्या यासारखी अनेक रत्ने या फर्ममध्ये उपलब्ध असून हस्तरेषा, कुंडली, अंकशास्त्रानुसार येथील रत्ने दिली जातात. ज्याचा प्रभाव केवळ 11 दिवसात जाणवतो. तर आजच नवग्रह रत्न केंद्राला भेट द्या व सकारात्मक जीवनाचा अनुभव घ्या. नवग्रह रत्न केंद्र, हॉटेल पॅव्हिलियन समोर, शाहूपुरी, कोल्हापूर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीनं कोल्हापूर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना दिलेल्या संधीने संघटना बांधणीत ठसा उमटवावा असं प्रतिपादन प्रदेशाध्यक्ष दत्ताशेठ अनारसे यांनी केलंय. कोल्हापुरात महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीनं कोल्हापूर जिल्हा नाभिक महामंडळाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या निवड मेळाव्यात ते बोलत होते. या प्रसंगी प्रदेशाध्यक्ष दत्ताशेठ अनारसे यांनी जिल्हाध्यक्षपदी बाबासाहेब गणपतराव काशीद, जिल्हा कार्याध्यक्षपदी दिगंबर टिपुगडे, सुनील इंगळे, जिल्हा कोषाध्यक्षपदी अनिल संगपाळ, विभागीय सरचिटणीसपदी दिनकर चव्हाण, महिला आघाडी जिल्हाध्यक्षपदी मेघाताई गुजादव, उपाध्यक्षपदी शुभा नावलगी यांची निवड करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय कार्यकारिणीतील MR टिपुगडे, सयाजी झुंजार, मारुती टिपुगडे, दिलीप अनार्थे, सोमनाथ साळोके, विकास मदने, शांताराम राऊत यांची प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थिती होती. कार्यक्रमाला भीमराव शिंदे, मोहनराव चव्हाण, दीपक खराडे, कुमार शिंदे यांच्यासह नाभिक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 72वा वाढदिवस संपूर्ण देशभरात उत्साहात साजरा होतोय. कोल्हापुरात पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजपच्या वतीनं 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या काळात सेवा पंधरवडा राबवण्यात येतोय. या उपक्रमाअंतर्गत नंदवाळ इथं स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील आणि खासदार धनंजय महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात सेवा पंधरवडा राबवण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत खासदार धनंजय महाडिक यांनी करवीर तालुक्यातील नंदवाळ गावास भेट दिली. गावातील तलावांची स्वच्छता मोहीम आणि वृक्षारोपण करण्यात आलं. तलावाचं सुशोभीकरण व्हावं म्हणून कार्यकर्त्यांनी स्वच्छता मोहीम राबवली. कर्तव्यदक्ष कर्तृत्ववान प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर गांधी जयंती या 15 दिवसामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सेवा पंधरवडा म्हणून हा पंधरवडा साजरा केला जातोय. या माध्यमातून रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, नेत्र शिबिर, वृक्षारोपणासारखे कार्यक्रम, त्याचबरोबर तलावाचं सुशोभीकरण किंवा स्वच्छतीकरण हा एक उपक्रम त्यामध्ये आहे. आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जवळजवळ सर्व तलावांमध्ये स्वच्छतेचे भारतीय जनता पार्टीच्या वतीने कार्यक्रम चालू आहेत. नंदवाळ या गावामध्ये आपण पाहू शकता की आज ग्रामस्थांच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून तलाव सुशोभीकरण आणि साफसफाईचा कार्यक्रम सुरू आहे. त्याचबरोबर वृक्षारोपणाचा सुद्धा कार्यक्रम आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेला आहे. मी सर्व ग्रामस्थांचं मनापासून आभार व्यक्त करतो. भाजप करवीर तालुकाध्यक्ष हंबीराव पाटील, नामदेव पाटील, संजय शेलार, नंदवाळच्या सरपंच अस्मिता कांबळे, उपसरपंच लता शिंदे, पांडुरंग पाटील, सागर पाटील, सतेश कांबळे, संजय पाटील, बबन पाटील, सुनील पाटील, सर्जेराव पाटील यांच्यासह तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते. 2 ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यात सेवा पंधरवडा राबवण्यात येणार आहे. देशात पहिल्यांदाच समुद्राच्या तळाशी अंडरग्राऊंड बुलेट ट्रेन धावणार आहे. यासाठी नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने निविदा मागवल्या आहेत. देशात पहिल्यांदा समुद्राच्या तळाशी अंडरग्राऊंड बुलेट ट्रेन धावणार. देशात पहिल्यांदा समुद्र तळाशी बोगदा उभारण्यात येणार असून महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स आणि शिरफाटा येथे भूमिगत स्थानकादरम्यान हा भुयारी मार्ग बांधण्यात येणार आहे. समुद्राच्या तळाशी बांधण्यात येणारा हा भुयारी मार्ग 7 किलोमीटर लांबीचा असेल. मुंबई अहमदाबाद हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉरसाठी 21 किलोमीटर लांबीचा भुयारी मार्ग तयार करण्यात येणार आहे. नॅशनल हाय स्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने यासाठी निविदा मागवल्या आहेत. व्हॉट्सअप आणि फेसबुक वापरणाऱ्यांसाठी आता एक महत्त्वाची बातमी आहे. व्हॉट्सअप आणि फेसबुकवरील फ्री कॉल आता महागात पडणार आहे. फ्री कॉलिंगमुळे कंपनीला नुकसान होत असल्याचं सांगण्यात येत आहे. व्हॉट्सअप आणि फेसबुकवरून तुम्ही कॉल करत असाल तर आता यापुढे या सेवेसाठी तुम्हाला पैसे मोजावे लागू शकतात.
मोदी सरकारने या संदर्भात देशातील नागरिकांची मतं मागवली आहेत. हा निर्णय झाल्यास व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या माध्यमातून कॉलिंग आणि मेसेजची सुविधा ही सेवा मानली जाईल, ज्याकरता या कंपन्यांना लायसन्स घ्यावं लागेल. पर्यायाने या सेवेकरता शुल्क अर्थात पैसे मोजावे लागतील. व्हॉट्सअप आणि फेसबुक सारख्या कंपन्या ग्राहकांना या सुविधा फुकट उपलब्ध करून देत असल्यानं आपल्याला नुकसान सोसावं लागतं, असा तक्रारीचा सूर टेलिकॉम कंपन्यांनी लावलाय, ज्यावर आता लोकांची मतं जाणून घेण्यासाठी सरकारनं पावलं टाकली आहेत. 20 ऑक्टोबरपर्यंत जनसामान्य यावर आपली मतं देऊ शकतात. नंतर हे विधेयक संसदेत मांडलं जाणार आहे. जाता जाता पुन्हा एकदा पाहूयात हेडलाईन्स. PFIच्या आंदोलनावेळी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा, राज्यासह जिल्ह्यात तणावपूर्ण वातावरण. श्री अंबाबाई देवीच्या मूर्तीवर छुप्या पद्धतीने रासायनिक संवर्धन प्रक्रिया केल्यानं शिवसेना आक्रमक. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडी आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या शाब्दिक चकमक. नवरात्रोत्सव काळात अंबाबाई मंदिरावर ड्रोन कॅमेऱ्याची नजर, थेट प्रक्षेपण आणि गर्दीवरही ठेवले जाणार नियंत्रण. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या माजी अध्यक्ष आणि संचालकांकडून 10 लाख वसुली करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश. पुण्यातील मानाचा मुजरा कार्यक्रमातील 52 लाखांचा अनियमित खर्च पडला महागात. पश्चिम महाराष्ट्रातील नवोद्योजकांसाठी BNI विचारांच्या देवाणघेवाणीचं व्यासपीठ. प्रसिद्ध उद्योगपती संजय घोडावत यांचे गौरवोद्गार. वेळ झाली इथंच थांबण्याची. पुन्हा भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत पाहत रहा स्पीड न्यूज लाईव्ह 24. या न्यूज बुलेटिनचे मुख्य प्रायोजक होते देशातील अग्रगण्य सुवर्णपेढी चंदू काका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड. या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक होते ASPL ॲक्रोपोलिस सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड. तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.